तर तो दल्ला राघव चड्डी आता कोणाचे भादरायला गेलाय? त्याला हे जिओने महाग केलेले रिचार्ज दिसत नाहीये का? येत्या 3 ते 4 महिन्यात मोबाईल रिचार्ज दर 12 ते 15% महागण्याची शक्यता आहे. काल जिओ आणि एअरटेलने 15% त्यांच्या रिचार्जमध्ये हाईक केली आहे. आणि ते जे टेलिकॉम ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे लोक आहे, जे ट्रायचे लोक आहे, ते कोणाची इथे धुणीभांडी करायला जात आहेत? त्यांना ही कंपन्यांची चाललेली मनमानी दिसत नाही का? मित्रांनो, समजून घ्या, आपला देश विकलाय अंबानी आणि अदानीला. जेव्हा जिओ 2016 मध्ये लॉन्च झालं त्यावेळेस त्याचा खूप उदो केला गेला, त्याची लाल केली गेली. पण त्या जिओने बाकीच्या कंपन्यांच्या बांबू टाकून त्या कंपन्या बंद केल्यात. आणि त्याच्यामुळे आज तो जो भाव सांगेल तो भाव आपल्याला द्यावा लागणार आहे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी. कारण त्याने कॉम्पिटिशन संपवली, आपले ऑप्शन संपवलेत आणि त्याच्यामुळे त्याची आज मोनोपॉली तयार झाली. आणि अशाच प्रकारे अजून एक नवरा आपल्यावरती चढवायचं काम चालू आहे, त्याचं नाव आहे अदानी. प्रत्येक सेक्टरमध्ये अदानीला पुढे केलं जाते, प्रत्येक सेक्टरचे सर्व कामं अदानीला दिली जातात. आणि हे उद्या जाऊन आपल्याला नुकसान ठरणार आहे. कारण आपल्यासमोर ऑप्शन नसणार आहे, आपल्यासमोर फक्त एकच कंपनी असणार आहे आणि ती सांगेल ते पैसे आपल्याला मोजावं लागणार आहे. वेळीच डोळे उघडा मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि याच्यावरती आवाज उचला, अदरवाईज आपल्या चड्ड्या काढतील हे लोक.